तुमच्या बाबतीत असं होतं का, की तुम्ही एखाद्याला मेसेज करतात आणि त्या व्यक्तीचा रिप्लाय नाही आला, तर तुम्ही खूप जास्त विचार करत बसतात किंवा तुम्हाला राग येतो? किंवा तुम्ही बघतात तुमच्या आजूबाजूला तुमच्या वयाची मुलं खूप जास्त पुढे जातात आणि तुम्हाला प्रश्न पडतो, "अरे, मी आयुष्यात काहीच करत नाहीये का? माझं आयुष्य कुठच्या दिशेने चाललं आहे?" किंवा एकदम छोट्या-छोट्या गोष्टींवरून रात्रीचं खूप जास्त ओव्हर थिंकिंग करत बसतात किंवा एखादं रिजेक्शन मिळालं, एखाद्या बिझनेसमध्ये असेल किंवा तुमच्या जॉबमध्ये असेल, कुठच्याही गोष्टीमध्ये रिजेक्शन मिळालं, तर पूर्ण वेळ त्याच गोष्टीला घेऊन बसतात आणि तुमचा पूर्ण मूड खराब होतो. तुम्हाला कोणतरी काहीतरी छोटं जरी बोललं, तुम्ही पटकन रिएक्ट करता. याचाच अर्थ तुम्हाला खूप जास्त इमोशन्स येतात. म्हणजेच तुम्हाला त्या भावना येतात, वेगवेगळ्या भावना येतात. म्हणजे मे बी रागाची भावना असेल किंवा खूप मागे पडल्याची भावना असेल किंवा रिजेक्शनची भावना असेल, ओव्हरवेल्मची भावना असेल किंवा रिझेंटमेंट असेल किंवा गिल्ट असेल, रिग्रेट असेल, अशा बऱ्याच साऱ्या इमोशन्स प्रत्येक व्यक्तीला येत असतात. प्रॉब्लेम हा नाहीये की तुम्ही इमोशनल आहात किंवा तुम्हालाच फक्त इमोशन्स येतात. इमोशन्स सगळ्यांना येतात. पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला माहीत नाही की ते जर मला इमोशन्स येतायत, तर त्या इमोशन्सला मी कसं मॅनेज केलं पाहिजे किंवा त्याच्यासोबत कसं डील केलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच शिकणार आहोत की कसं तुम्ही एक 5 सिंपल स्टेप प्रोसेस यूज करून तुमचा जो काही राग असेल किंवा अँक्झायटी असेल, ओव्हरवेल्म असेल किंवा ओव्हर थिंकिंग असेल किंवा कुठच्याही भावना असेल, कुठचेही इमोशन्स तुम्हाला येत असतील ना, तर तुम्ही त्याच्यासोबत कसं काय इमोशन्स ते डील करू शकतात, मॅनेज करू शकता. तर सगळ्यात आधी आहे ना, आपण या इमोशन्स बद्दल थोडंफार समजून घेऊया. आपण बऱ्याच वेळेला ऐकतो, की तुम्ही तुमचे इमोशन्स मॅनेज केले पाहिजे किंवा रेग्युलेट केले पाहिजे किंवा तुम्ही तुमचे इमोशन्स खूप सप्रेस करत आहात किंवा तुम्ही त्याला मॅनेज नाही करत आहात किंवा तुम्ही तुमचे इमोशन एक्सप्रेस नाही करत आहात. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण खूप ऐकत असतो. सो आपण समजून घेऊया, की नक्की ते काय आहे आणि कसं वर्क करतं. सगळ्यात पहिलं म्हणजे इमोशनल सप्रेशन. इमोशनल सप्रेशन म्हणजेच काय, की आपल्या ज्या भावना असतात त्या आपण काय करतो सप्रेस करतो म्हणजेच दाबून ठेवतो. मनातल्या मनात दाबून ठेवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला राग येतोय, तर मी काय करते व्यक्त नाही होते. तो मनातल्या मनात साठवून ठेवते. भरपूर सारा जो काही राग आहे तो मनातच साठवून ठेवते आणि मी बोलून नाही दाखवते. किंवा मला भीती वाटते, तर मी ती कोणाला सांगत नाहीये, की मला भीती वाटते. ती पण मी मनातच दाबून ठेवते. स्वतःला सांगते, की नाही मला स्ट्राँग बनलं पाहिजे, स्ट्राँग बनलं पाहिजे, स्ट्राँग बनलं पाहिजे. सो हे झालं तुमचं इमोशनल सप्रेशन. म्हणजेच काय, की तुम्हाला एखादा इमोशन येतो आणि तुम्ही त्याला मनामध्ये असं दाबून ठेवतात आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो. दुसरं येतं इमोशनल एक्सप्रेशन. काही लोकं इतके एक्सप्रेस करतात इमोशन्सला म्हणजेच भावनांना पटकन व्यक्त करणं, पण ते चुकीच्या पद्धतीने. म्हणजेच काय, की एखादं इमोशन आलं तर त्याला पटकन इम्पल्सिव्हली म्हणजे भावनेच्या भरात येऊन पटकन बोलून टाकणं. म्हणजे राग आलाय तर पटकन तो राग व्यक्त करणं, काहीतरी मोठ्याने बोलणं, उलट बोलणं. सो हे झालं तुम्ही लगेच काय करताय तुमचं इमोशन एक्सप्रेस करताय किंवा तुम्हाला भीती वाटते तर तुम्ही पटकन रिएक्ट करताय आणि काहीतरी चुकीचा डिसिजन घेताय त्या भीतीपोटी. सो हेच काय झालं तुमचं इमोशनल एक्सप्रेशन म्हणजे तुम्हाला एखाद्या भावना येते, एखादं इमोशन येतात आणि तुम्ही पटकन त्याला रिएक्ट करता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत, की या 2 गोष्टीला न जाता आपण आपले इमोशन्स रेग्युलेट कसे करणार म्हणजेच आपल्या ज्या भावना आहेत ना, त्यांना मॅनेज कसं करणार? कारण की आपण त्यांना कंट्रोल नाही करू शकत, पण आपण त्यांना मॅनेज नक्की करू शकतो. सो इमोशनल रेग्युलेशन म्हणजेच काय, की तुम्हाला एखादी भावना येते, तुम्हाला समजा राग येतोय, तर तुम्ही काय होतात फर्स्ट अवेअर होतात, की हां, चल मला राग आलाय, मला जाणवतोय. सो त्याला पटकन रिएक्ट न करता किंवा पटकन मनातही दाबून न ठेवता 2 मिनिटं पॉज घेऊन तुम्ही त्याच्यावरती विचार करणार, की एक्झॅक्टली मला काय केलं पाहिजे आणि योग्य प्रतिसाद मी त्याला कसा देईन, त्याचा विचार करून मग तुम्ही त्याला प्रतिसाद देणार. म्हणजेच काय, की इथे तुम्ही तुमची जी भावना आहे ती मनात दाबून पण नाही ठेवताय आणि पटकन रिएक्ट पण नाही करत तुम्ही थोडा वेळ घेताय आणि योग्य वेने त्याला रिस्पॉन्ड करताय. सो आता आपण ती 5 सिंपल स्टेप प्रोसेस आहे ना, ती समजून घेऊ. तर कुठचाही इमोशन येण्याच्या अगोदर आहे ना, तो इमोशन्स कशामुळे येतो, कुठच्या गोष्टीमुळे येतो ना, ते आपल्याला आधी समजायला पाहिजे. म्हणजेच काय, तर पहिली स्टेप आहे, की तुमचा जो ट्रिगर आहे, तो तुम्हाला आयडेंटिफाय करायचा. म्हणजे जर मला एखाद्या गोष्टीचा राग येतोय किंवा मला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतंय किंवा मला एखाद्या गोष्टीबद्दल दुःख होतंय, तर ते मला कुठच्या कारणामुळे होतं. सो तो झाला तुमचा ट्रिगर. फॉर एक्झाम्पल समजा तुमची एखादी मैत्रीण असेल किंवा मित्र असेल, तो एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये जॉबला लागतो. तर तुम्हाला इमोशन्स यायला लागतात. तुमच्या मनात पहिला प्रश्न येतो, की अरे माझे फ्रेंड्स पुढे जातात आणि माझ्या बाबतीत काहीच होत नाही. मला कसा योग्य जॉब मिळत नाही. सो हा काय झाला तुमचा ट्रिगर झाला. म्हणजेच काय, की तुम्हाला जे काही इमोशन्स येतात ते कुठच्या कारणामुळे येतात, की बाकीचे पुढे जातात आणि माझ्यामध्ये काहीच बदल होत नाही किंवा ग्रोथ होत नाहीये. त्याच्यामुळे मला काहीतरी फील होत आहे. मे बी अँक्झायटी येत असेल, भीती वाटत असेल किंवा अजून काही इमोशन्स येत असतील. किंवा फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही एखादा बिझनेस करताय आणि त्यावेळेस तुम्ही काहीतरी डिसिजन घेतलं आणि ते डिसिजन वर्क ऑन नाही झालं, तर तुम्ही काय करता स्वतःला असा विचार करतात, की मी या गोष्टीसाठी कॅपेबलच नाहीये. माझ्याकडनं ही गोष्ट होऊच शकत नाही. म्हणजेच काय, की तुम्ही स्वतःला काय करतात दोष देतात, की तुम्हाला स्वतःचाच राग येतोय. सो त्याच्यामागचं रिझन काय आहे, की तुम्ही असं विचार करतायत, की मी ह्या गोष्टीसाठी कॅपेबल नाही आहेत. बाकीचे लोकं खूप चांगलं करत आहेत. म्हणजेच काय ट्रिगर म्हणजे तुम्हाला सिंपल सोप्या गोष्टीमध्ये सांगायचं झालं, तर तुम्हाला ती सिच्युएशन काय आहे
ज्या सिच्युएशनमुळे तुम्ही सतत त्या इमोशन्समध्ये राहतात, ती सिच्युएशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायची. सो दुसरी स्टेप आहे, की तुमच्या बॉडीमध्ये त्यावेळेस तुम्ही कुठे आणि काय फील करता. म्हणजेच एखादी गोष्ट घडली आहे, तुम्ही ट्रिगर झाला आहात, तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या बॉडीच्या कुठच्या पार्टमध्ये ते फील करतात. मे बी तुमचे हार्टबीट्स वाढतायत किंवा हातापायांना घाम येतोय किंवा डोकं जड होतंय किंवा तुमची ब्रीथिंग खूप जास्त नॅरो होत आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की काय करू काय नाही, एकदम रेस्टलेस झाल्यासारखं होतंय. सो एक्झॅक्टली काय होतं आणि कसं होतं तुमच्या बॉडीमध्ये कसं ते फील होतंय. कारण की आपल्या बॉडी आणि माइंडचं कनेक्शन असतं. तुमच्या माइंडमध्ये एखादा विचार येतो, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तो बॉडीच्या कुठच्या ना कुठच्या पार्टमध्ये रिफ्लेक्ट होतो. सो तुमचं सेकंड काम आहे, की तुम्हाला काय करायचंय ते माझ्या बॉडीमध्ये कुठे आणि कसं रिएक्ट करतंय किंवा कसं दिसतंय ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे शोधून काढणार त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट 2 मिनिटं पॉज घ्यायचा आहे. म्हणजेच काय, जस्ट इन्हेल करायचं आणि एक्झेल करायचं, इन्हेल करायचं, एक्झेल. सो 3 वेळा तुम्ही जस्ट नॉर्मल स्लोली इन्हेल एक्झेल केल्याने होणार काय आहे, तर तुमचे इमोशन्स रेग्युलेट व्हायला मदत होणार आहे. असं नाही की सगळा प्रॉब्लेम लगेच डिसअपिअर होणार आहे, तुमचं लगेच इमोशन्स निघून जाणार आहेत. नाही. पण तुम्हाला एक पॉज मिळणार आहे, ज्याच्याने तुम्ही काय करणार, योग्य पद्धतीने विचार करायला लागणार. अदरवाईज तुम्ही जर ट्रिगरमध्ये असाल तर काय होणार, पटकन काहीतरी रिॲक्ट करणार, पटकन काहीतरी बोलणार, काहीतरी डिसिजन घेणार. त्याच्याऐवजी ज्यावेळेस तुम्ही 2 मिनिटं जस्ट ब्रीथ इन, ब्रीथ आउट करताय, तर तुमची बॉडी नॉर्मल व्हायला मदत करते आणि योग्य पद्धतीने विचार करायला चालू करते. तुमच्या भावनेला नाव द्यायचं आहे, की तुम्ही नक्की काय फील करत आहात. म्हणजेच तुम्ही जर असं विचार करतायत, की माझा मित्र पुढे चाललाय, त्याला जॉब लागलाय आणि मला नाही लागला आहे. तर हा जो तुमचा ट्रिगर आहे, तर तुम्ही काय इमोशन्स फील करतात? तुम्हाला वाईट वाटतंय, की तुम्हाला राग येतो या गोष्टीचा, की तुम्ही जलस फील करतात, की तुम्ही डिसअपॉइंट फील करता? सो नक्की तुम्हाला कुठचा इमोशन येतोय ते तुम्हाला शोधून काढायचं. कारण की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या इमोशनला नाव देणार ना, ऑटोमॅटिकली त्याची इंटेन्सिटी कमी व्हायला मदत होते. आणि त्या इंटेन्सिटी सोबतच तुमच्या आतमध्ये त्याला घेऊन काय बिलीफ आहे किंवा काय विचार आहे ना, तो पण शोधायला तुम्हाला मदत होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही डिसअपॉइंट झालात हे तुम्हाला कळतंय. पण तुमच्या आतमध्ये मे बी असं पण शकेल, की मे बी मी गुड इनफ नाहीये किंवा मी पुरेसा नाही आहे किंवा माझ्यामध्ये ती कॅपॅबिलिटी नाही म्हणून मला तो जॉब नाही मिळत आहे. सो तुमच्या आतमध्ये तुमच्याबद्दल काय विचार चालू आहेत, तर ते पण हळू उलगडायला मदत होते. आणि चौथी स्टेप आहे, तुम्हाला त्या सत्यापासून म्हणजे जे काही फॅक्ट आहे त्याच्यापासून तुम्ही जी काही स्टोरी त्याला अटॅच केली आहे ना, ती वेगळी करायची आहे. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही कोणाला तरी मेसेज करताय आणि तुमच्या मेसेजला रिप्लाय नाही मिळत आहे, तर आपण पहिल्यांदा विचार काय करतो, की ती व्यक्ती मला इग्नोर करत आहे, तिला माझी व्हॅल्यू नाहीये, तिला माझी किंमत नाही आहे, म्हणून ती मला इग्नोर करत आहे. सो आपण काय करतो, बरेच सारे अझम्पशन्स करायला लागतो आणि बरीच सारी नकळत आपण अननेसेसरी स्टोरी बोलतो ना, ड्रामा क्रिएट करतो त्या गोष्टी रिलेटेड. सो तो ड्रामा न क्रिएट करता तो ड्रामा, ती स्टोरी त्या फॅक्ट पासून वेगळी करायची. सो फॅक्ट काय असू शकतं, मे बी त्या व्यक्तीचं मोबाईलकडे लक्ष नसेल किंवा ती जी व्यक्ती आहे ती कुठच्यातरी वेगळ्या कामामध्ये बिझी असेल, तिने मोबाईल बघितलाच नसेल. सो याचाच अर्थ काय, की फॅक्ट वेगळा आहे आणि स्टोरी वेगळी आहे. सो तुम्हाला काय करायचं, तर दोनही गोष्टी वेगळ्या ठेवायच्या आहेत. कुठच्याही गोष्टीला अझम्पशन्स मध्ये नाही ठेवायचं आहे. तर त्याची सत्याची बाजू काय आहे, फॅक्ट काय आहे ते पण समजून घ्यायचं. कारण की कुठच्याही गोष्टीला 2 बाजू असतात. सो तुम्ही जर फक्त त्याच्याभोवती स्टोरी करत राहिलात ना, तर काय होणार आहे, तुम्ही अजून ओव्हर थिंकिंग करत राहणार. त्यापेक्षा त्याच्या मागचं फॅक्ट समजून घ्या. कम्युनिकेट करायचा प्रयत्न करा. जर तुम्ही कम्युनिकेट नसाल करू शकेल ना, तर बेस्ट काय आहे तुमच्यासाठी, तुम्ही काय बेस्ट विचार करू शकता तो विचार करा. आणि 5वी स्टेप म्हणजे तुमचा योग्य रिस्पॉन्स चूज करणं, म्हणजे योग्य प्रतिसाद निवडणं. म्हणजेच काय, की तुम्हाला कळलंय, की तुम्हाला कुठच्या गोष्टीमुळे तुम्ही ट्रिगर होतायत आणि कुठचा इमोशन तुम्हाला येतोय, तुमच्या कुठच्या बॉडीच्या पार्टमध्ये येतोय आणि तुम्ही त्याला फक्त अझ्युम करताय. तुमचे अझम्पशन आहे, की ते खरंच ट्रूथ आहे, फॅक्ट आहे. हे सगळं समजल्याच्या नंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, योग्य पद्धतीने तुम्ही त्या गोष्टीला कसा रिस्पॉन्स करू शकतात ना, त्याचा विचार करायचा. म्हणजेच समजा तुम्हाला राग आला, तर पटकन रागात एखादा काहीतरी बोलणं किंवा रागात भरपूर सारा मोठा मेसेज टाइप करून पाठवणं, ह्याच्यापेक्षा तुम्ही शांत होऊन विचार करा, की मी योग्य काय मेसेज पाठवू शकेल, याचा तुम्ही विचार करू शकता. किंवा समजा तुम्ही फेल झालात, रिजेक्शन मिळालं, तर मी युजलेस आहे, मी कशासाठी कॅपेबलच नाहीये. असं सगळा विचार करून स्वतःला दोष देत बसण्यापेक्षा, की मी आता नवीन काय करू शकतो, नेक्स्ट स्टेप मी काय घेऊ शकतो, ह्याचा तुम्ही विचार करू शकता. तर तुमचं कोणासोबत जरी कंपॅरिझन झाल्यामुळे तुम्ही स्वतःला कमी लेखता आहे, स्वतःबद्दल तुम्हाला वाईट वाटतं आहे, की मी काहीच करू नाही शकत आहे. तर त्याच्या बदल्यात तुम्ही काय करू शकतात? मी कसं काय मी स्वतःला पहिल्यापेक्षा एक बेटर व्यक्ती बनवू शकेल, कसं ते इम्प्रूव्ह करू शकेल, त्याचा विचार करू शकतात. सो म्हणजेच काय, की तुम्ही जे काही इमोशन्स रेग्युलेट करतात, त्याचा अर्थ फक्त शांत बसणं असा नाही होत. तर त्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःला शांत करून काय बेटर रिस्पॉन्स स्वतःसाठी चूज करू शकतात ना, ते झालं तुमचं रेग्युलेशन. सो आय होप तुम्हाला हे 5 स्टेप क्लिअर झाले असेल. सो तुम्हाला काय करायचं आहे, फक्त ही व्हिडिओ ऐकू नका, काहीही बदलणार नाही आहे.
तर रोज रात्री एक बुक घ्या आणि एक पेन घ्या आणि तुम्ही रोज राईट डाऊन करा की तुम्ही नक्की कुठच्या फेजमध्ये आहात. कुठची गोष्ट तुम्हाला ट्रिगर करते. ती गोष्ट तुम्हाला ट्रिगर केल्याच्या नंतर तुम्हाला कोणते इमोशन्स येत आहेत. ते इमोशन्स आल्याच्या नंतर तुम्हाला ते बॉडीच्या कुठच्या पार्टमध्ये फील होत आहेत आणि तुम्हाला ते कुठच्या बॉडीच्या पार्टमध्ये फील होत आहे हे समजल्याच्या नंतर तुम्ही त्याच्या भोवती काही विनाकारणच्या स्टोरीज तर नाही क्रिएट करत आहात ना, की योग्य फॅक्ट काय आहे ते समजून घेतात आणि देन लास्टला तुम्ही त्याला आता काय योग्य पद्धतीने रिस्पॉन्स करणार ह्याचा विचार कसा करायचा ते तुम्ही ठरवता. सो हे प्रत्येक वेळेला तुम्ही काय करू शकता एव्हरीडे रात्री झोपायच्या अगोदर लिहून काढू शकता जेणेकरून तुम्हाला सवय होऊन जाईल हळूहळू, की कधीही कुठची सेम सिच्युएशन झाली किंवा त्याच्या व्यतिरिक्त काही सिच्युएशन झाली तर तुम्हाला एक आयडिया येईल, की मला काय करायचं पटकन रिएक्ट नाही करायचं. माझे जे काही इमोशन्स आहे, राग असेल, भीती असेल किंवा ओव्हर थिंकिंग सगळं बोलून व्यक्त नाही करायचं पटकन फटाफट किंवा सगळं मनात दाबूनही नाही ठेवायचं. तर त्याला योग्य पद्धतीने मॅनेज करायचं आहे. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. याचा अर्थ तुम्हाला कधी राग येणारच नाही किंवा तुम्हाला कधी वाईट वाटणारच नाही किंवा तुम्हाला कुठचे इमोशन्स येणारच नाही असा होत नाही. कारण देवाने आपल्याला इमोशन्स दिले आहेत, तर ते येणार वेगवेगळ्या पद्धतीने येणार. असं नाही की प्रत्येक वेळेला वाईटच इमोशन्स येणार, चांगले पण इमोशन्स आपल्याला येतात. पण ह्याचा अर्थ असा की तुम्हाला ते कधीच येणार नाही असं नाही. तर तुमची स्ट्रेंथ ह्याच्यामध्ये आहे की जर तुम्हाला एखादा इमोशन येते तर त्याच्या सोबत वाहावत न जाता तुम्ही त्याला कसं काय योग्य पद्धतीने रेग्युलेट करू शकाल आणि तुमचा इमोशन्स ठरवणार नाही की तुम्हाला काय बोलायचंय किंवा तुम्हाला काय चूज करायचंय. तर बिकॉज तुम्ही ते इमोशन्स मॅनेज केल्यामुळे तुम्ही डिसाईड करणार की तुम्हाला काय बोलायचंय, काय नाही बोलायचंय, कसं वागायचंय, कसं नाही वागायचं. याचा अर्थ काय, जो कंट्रोल होता इमोशन्सचा, तो तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतला आहे. सो तुमच्या इमोशन्सला तुम्हाला कंट्रोल करून न देता तुम्ही तुमच्या इमोशन्सला कंट्रोल करायला शिका. जेणेकरून हळू-हळू तुमच्यामध्ये तो बदल व्हायला लागेल आणि एक पॉझिटिव्ह बदल तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला त्याच्यामुळे ना भरपूर सारी ग्रोथ करायला ना स्पेस मिळेल, जागा मिळेल. कारण बऱ्याच वेळेला आपण जेव्हा इमोशन्समध्ये राहतो ना सतत अटकून, त्यावेळेस होतं की आपण खूप काही करायचा विचार करतो, पण ते इमोशन्स आपल्याला काय करत असतात, मागे खेचत असतात, पुढे जाऊन नाही देत. सो म्हणून ज्यावेळेस तुम्हाला कळेल की हे इमोशन्स मला मागे खेचतायत आणि मला खूप काही करायचं आहे, तर ज्यावेळेस तुम्ही त्यांना रेग्युलेट कराल, त्यांना मॅनेज कराल, ऑटोमॅटिकली तुम्ही त्यांना मागे सोडून हळू तुमची ग्रोथ करायला लागता. आय होप तुम्हाला सगळं क्लिअर झालं असेल. तुम्हाला याच्याबद्दल काहीही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला अशाच माइंडसेट रिलेटेड, फायनान्स रिलेटेड आणि होलिस्टिक वेल्थ लाईफ रिलेटेड सगळ्या व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. आणि तुम्ही जर तुमच्या 20s मध्ये असाल तर मी स्पेशली 20s साठी वेबिनार कंडक्ट करते. सो त्या वेबिनार नक्की अटेंड करा. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या 20sच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. जेणेकरून त्यांची 20s मध्ये ग्रोथ व्हायला चालू होईल. जेणेकरून ते स्टक नाही राहणार आणि तुम्हाला अजून कोणत्या-कोणत्या विषयांवरती तर तुमचे कोणते प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती स्पेसिफिक व्हिडिओ मी बनवावी अशी वाटत असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक सो मच.